तर जळगाव शहरातील 7 पेट्रोल पंपांवरती पेट्रोल डिझेलचा साठाच नाही आणि या पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचे फलक लावण्यात आलेत। शहरातील एक पंप मध्यरात्री सुरू होता। या पंपावरती पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांनी गर्दी केली। ओम साई इंदू रमेश पेट्रोल पंपावरती एकीकडे 4 चाकी वाहनांसोबतच मोठे कॅन घेऊन नागरिक रांगेमध्ये उभे होते। जळगाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आपण कुरा परिसरामध्ये आहोत। TV9 मराठी या संदर्भात रिएलिटी चेक करण्याचा प्रयत्न करतोय की जिल्हा अधिकारी सांगतायत की पेट्रोल आणि डिझेल पुरवठा सुरळीत आहे, अफवेवर विश्वास करू नका। मात्र मुक्ताईनगरच्या कुरा येथील द्वारका पेट्रोल पंप जे आहेत, किसान पेट्रोल पंपावरती या ठिकाणी आपण सध्या आहोत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्राहक जे आहेत, शेतकरी आहेत। सध्या खरीपाची शेतकऱ्यांची लावाची तयारी सुरू आहे। मात्र शेतकऱ्यांना जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक समस्यांना सामोरे जावं लागतंय। या संदर्भात आपण जर पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, कशा प्रकारे या ठिकाणी वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या आहेत। पेट्रोल पंप चालक सांगतायत की या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला देखील माहिती दिली, तरी देखील पोलीस प्रशासन या संदर्भात कुठलीही मदत करत नाही। मात्र या ठिकाणी नागरिक देखील आहेत, संताप व्यक्त करताना पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन निलेश पाटील, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।